मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आपण जी वेस्टर्न मीडिया आहे त्याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करतोय. सध्याचं जे भारत-पाकिस्तान युद्ध सुरू आहे, ऑपरेशन सिंदूर, याच्यामध्ये वेस्टर्न मीडियाचं जे शब्दांकन राहिलं आहे, ते पाकिस्तानच्या बाजूने राहिलंय. म्हणजे जे पाकिस्तान म्हणतं ते खरं आहे. ते भारताला म्हणजे पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याकडे ते लक्षच देत नाही. आणि भारत जर भारताने जो प्रतिहल्ला केला, त्याच्यावरती त्यांचं लक्ष केंद्रित आहे, की भारताने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी हल्ला करायला नको होता. भारताने एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर द्यायला नको होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. तो एक भाग झाला आणि भारताने हे युद्ध वाढवायला नको, हा त्यांचा दुसरा भाग झाला. आणि त्याच्याशिवाय हे भारत म्हणजे सगळं चीनच्या वरती विश्वास ठेवतायत, पाकिस्तानवरती विश्वास ठेवतायत आणि आपण जे स्टेटमेंट देतो आहे, त्याच्याविषयी ते काहीही बोलायला तयार नाहीत. तर हे जे चीन विरोधी हे जे काम चाललेलं आहे वेस्टर्न मीडियाचं, तर आता वेस्टर्न मीडियाला सुद्धा धडा शिकवण्याची गरज आली आहे. मग ते बीबीसी असो की चीनी मीडिया असो की न्यूयॉर्क टाइम्स असो. कारण मुख्य काय झालेलं आहे की वेस्टर्न मीडिया किंवा अमेरिकेतली मीडिया हे चीनच्या विरोधात कधीही कुठलंही आर्टिकल लिहिणार नाही, मात्र भारताच्या विरोधात लिहित राहतील. त्याचं मुख्य कारण असं आहे की वॉशिंग्टन पोस्ट असो की न्यूयॉर्क टाइम्स असो, त्यांचं प्रचंड लक्ष जे आहे ते केंद्रित असतं. म्हणजे ते चीननी त्यांची इक्विटी घेतल्यामुळे त्यांचं लक्ष फक्त म्हणजे चीनच्या विरोधात जे कोणी बोलतात त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यावर लक्ष असतं. म्हणजे वॉशिंग्टन पोस्टमध्ये पेपर आहे अमेरिकेचा, पण कॅपिटल आहे चीनचं. तर त्याच्यामुळे वॉशिंग्टन पोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स हे कधी चीनच्या विरोधात बोलणार नाही, मात्र भारताच्या विरोधात ते बोलतच राहतील. तर अशा प्रकारची ही जी कारवाई होते, या वेस्टर्न मीडियाला आपण आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये बहिष्कार घालायला पाहिजे, की न्यूयॉर्क टाइम्स असो, वॉशिंग्टन पोस्ट असो, यांना सुद्धा आपण एक धडा शिकवण्याची गरज आहे. कारण आंतरराष्ट्रीय मीडियाचं जे शब्दांकन आहे, जे निवेदन आहे, ते अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे आणि ते चीन आणि पाकिस्तानची भाषा बोलतायत. न्यूट्रल मीडिया रिपोर्टिंग हे करत नाही. मी इथेच थांबतो. जय हिंद.